दादरच्या फूल मार्केटमध्ये सध्या फूल घेण्यासाठी नागरिक गर्दी करताना पाहायला मिळतात आणि याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांनी। खरं तर दीपावलीची जी लगबग आहे ती सध्या मार्केटमध्ये पाहायला मिळते। काल संध्याकाळी सुद्धा इलेक्ट्रॉनिक किंवा इतर गोष्टी करण्यासाठी दादरमध्ये मोठ्या संख्येने जे मुंबईकर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता सकाळची वेळ आहे, सकाळी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात फुलांची जी फुलं घेण्यासाठी जी नागरिकांची गर्दी आहे ती कुठेतरी दादरच्या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते। ही होलसेल पद्धतीची संपूर्ण फुलं आहेत ती सध्या विकली जात असलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि आज संपूर्णच मुंबई ठाणे किंवा इतर भागातून मोठमोठ्या प्रमाणात जे लोक येतात ते ही झेंडूची फुलं खरेदी करत असतात। भैया कहाँ से ये सब लाए हो, कितना रेट है, क्या सस्ता है इस साल या महंगा है इस साल? सस्ता है, सस्ता है, सस्ता है। कितना भाव है? 40 रुपए 60 रुपए, जैसा माल वैसा भाव। हर साल से इस साल सस्ता है? सस्ता है, सस्ता है। 400 में दिया। नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर हा 400चा क्रेट आहे, म्हणजे किलो 40 प्रमाणे यावर्षी थोडा स्वस्त जो आहे तो भाव मिळत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत जी लाल झेंडूची फुलं असू दे किंवा जी पिवळी झेंडूची फुलं असू दे ती मोठ्या प्रमाणात जी मार्केटमध्ये दाखल होत असलेली आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच तोरणासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा माल आहे तो आता फुल मार्केटमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठमोठे ट्रक आणि टेम्पो भरून हे संपूर्ण जे माल आहे ते येत आहेत आणि जे होलसेल जे व्यापारी आहेत ते सध्या हे संपूर्ण जे झेंडूची फुलं आहेत किंवा फुलं आहेत ती खरेदी करण्यासाठी दादरमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।